भडगाव शहराजवळील वडदे गावातील रहिवासी सुरसिंग जुलाल पाटील हे आपल्या शेत शिवारातील शेती मेहनतीने कसत असताना देखील हवे तसे उत्पन्न हाती येत नसल्याने त्यांचा मोठा मुलगा दिलीप सुरसिंग पाटील यांनी वडिलांच्या कामात भाग घेऊन स्वतः शेतीमध्ये मेहनत घ्यायला सुरुवात केली। शेतीची पारंपरिक पद्धत असल्याने त्यातही त्यांना जेमतेम पैसा हाती येत होता, म्हणून लहान बंधू विजय सुरसिंग पाटील यांनी वडील व बंधू दिलीप पाटील यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यास सांगत ते देखील शेतीकडे वळले। पुढे दिलीप पाटील यांनी पारंपरिक शेतीला आडफाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली व आधुनिक टिश्यू कल्चर केळीची रोपाची लागवड करून शेतीमध्ये क्रांती घडवायला सुरुवात केली। त्यामुळे शेतीतील केळीच्या उत्पन्नाने आज विदेशी भरारी घेतली। त्यांच्या मळ्यातील केळीचा घड थेट दुबईमध्ये जाऊन पोहोचला। त्यांच्या मेहनतीने त्यांना अधिकच पैसा शेतीतून मिळू लागला, त्यामुळे आज त्यांची परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने सुधारली आहे। शेतीत राबल्याशिवाय हातात काही मिळत नाही, त्यासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावीच लागते, असे दिलीप पाटील यांनी सांगितले। तसेच सदर माल खरेदी करणारे व्यापारी हे भडगाव तालुक्यातील कोटली येथीलच रहिवासी असून समाजकारण करत असताना राजकीय सरपंच पदाचा त्यांनी नुकताच पदभार देखील स्वीकारला आहे। ते जिल्ह्याभरात केळीचा माल खरेदी करतात, केळीची निर्यात करतात आणि माल विदेशात निर्यात होत असल्याने जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यास कसा देता येईल त्यासाठीही ते नेहमीच प्रयत्न करीत असल्याने परिसरातील शेतकरीही आपला माल त्यांनाच देण्यासाठी तयार असतात। भडगाव तालुक्यातील वडदे या गावात आपण आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकरी पुत्र दमदार अशी शेती करताना आपणास पाहावयास मिळत आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने केळीचं उत्पन्न घेतलेलं आहे की त्याची निर्यात आता थेट दुबई येथे होताना दिसून येत आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। दादा, ही जी आपण शेती करताय त्याच्यामधून जे आपण उत्पन्न केळीचं घेतलेलं आहे तर ते दुबईला निर्यात होत आहे, हे आपल्याला कसं शक्य झालं? नमस्कार। भडगाव तालुक्यातील वडदे गावातील रहिवासी विजयसिंग सुरसिंग पाटील। आमचे वडील अगोदर शेती करायचे, त्या शेतीमध्ये फारसं उत्पन्न यायचं नाही, कर्जबाजारी झाले वडील। त्याशिवाय नंतर आमचे मोठे भाऊ त्यांना सपोर्ट करायला लागले। मोठे भाऊंनी बी प्रयत्न केले तरी बी काही एवढं फारसं उत्पन्न यायचं नाही। मग त्यानंतर आम्ही आधुनिक शेतीकडे वळालो। त्यानंतर भावांना मी सांगितलं की आधुनिक शेती करू बा आपण नवीन पद्धतीने। मग आम्ही केळी लावायला सुरुवात केली। त्यानंतर आमच्या केळीमध्ये साधं खोड लावायचो आम्ही, फारसं उत्पन्न यायचं नाही। नंतर आम्ही टिश्यू कल्चर मधून करू बा तो शेती नवीन पद्धतीने। मग नवीन पद्धतीने शेती करायला नवीन टिश्यू कल्चर आणलं तर त्यामध्ये थोडंसं आम्हाला चांगलं वाटलं तर मग माल एकदम दर्जेदार चांगला पिकला। त्यानंतर आमचा माल जेव्हा कटिंगला आला तेव्हा व्यापाऱ्यांना माहिती पडलं बाहेर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये, तर मग ते सगळे आजूबाजूचे व्यापारी आमच्या शेतात पाहायला आले। एक्सपोर्ट क्वालिटीचा माल त्यांनी सांगितला आम्हाला। मग 1811 प्रमाणे आम्ही हा माल दिलेला आहे आणि हा माल दुबईला जातोय। बरोबर, आज आमचा माल विदेशात जातोय, त्याकरता आमच्या शेतीला खूप चांगलं प्रोत्साहन मिळतंय आणि त्यातून आम्हाला 2 पैसे काहीतरी राहतील, म्हणून आता सुखी आहे आम्ही आता, असं म्हणायला हरकत नाही। म्हणाला आजचा जो भाव आहे तर तो 1811 प्रमाणे आपण दिलेला आहे। त्याला आपण हमी भाव म्हटला तरी चालेल, कारण जनरली साधारण 1400-1500 प्रमाणे सगळीकडे चालू आहे। मात्र निर्यातीचा दर्जेदार क्वालिटीचा आपण तो माल या ठिकाणी पिकवलेला आहे आणि तुम्ही जो हमी भाव सांगितला तर त्या पद्धतीने 1800-1850च्या आसपास हा माल जातोयसाठी रवाना होतोय। गाडी आता भरतोय, चालू आहे आता, गाडी भरणं चालू आहे। अच्छा, म्हणजे उत्तम असं दर्जेदार उत्पन्न आपण घेतलेलं आहे केळीचं। दुबईला ती निर्यात देखील होत आहे, जवळचे व्यापारी येऊन हमी भाव देता देखील आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता शेती करताना काही अडचण येत नाहीये। दिलीप भाऊ नमस्कार। आपण जी शेती कसत होते तर तिच्यात आणि आता जो प्रकार चालू आहे म्हणजे आधुनिक शेती आपण ज्याला म्हणतोय, तर तुमच्या बंधूंमुळे हे शक्य होतंय, तुम्हाला काय वाटतंय? ते तर आहे, एकमेकाची साथ, माणूस पुढे जात नाही, त्याच्यामुळे एकमेकाची साथ पाहिजे माणसाला। आणि घरातलं जर कधी कुटुंब आपलं जर कधी मिळतं जुळतं असलं तर आपल्याला कुठलंही उत्पन्न घ्यायला कुठलीच अडचण येत नाही।
त्यामुळे आम्ही आधीपर्यंत वडील करत होते शेती, तेव्हाही वडिलांना ते परवडत नव्हतं. वडिलांनी सांगितलं तर बुवा आपण सगळे मिळून काहीतरी करू, एक कुठलं तरी म्हणजे कपाशी वगैरे असं आम्ही लावत होतो. ते कट केलं आम्ही, मग डायरेक्ट केळीवर आलो. केळीचं रोप घेतलं आम्ही डायरेक्ट. रोप मधून आपल्याला टिश्यू कल्चर मधून थोडसा चांगलं दिसायला लागलं. त्यामुळे थोडंसं जे उत्पन्न होतं सर, ते उत्पन्नामध्ये आपल्याला डायरेक्ट फायदा झाला. आज आपला जो माल आहे तो डायरेक्ट दुबई पर्यंत जात आहे. त्याच्यामुळे आपलं जो उत्पन्न आहे, उत्पन्नामध्ये आपल्याला भर पडली. ते सुनील पाटील व्यापारी आमचे कोटलीचे, ते व्यापारींनी आपल्याला खूप म्हणजे आपल्या मालमध्ये सहकार्य केलं. त्यांनी आज आपला जो माल तो विदेशात पोहोचवल्यानंतर आपल्याला जे दर्जेदार उत्पन्नाचे जे क्वालिटीदार जे पैसे मिळत होते आपल्याला, ते पैशांना त्यांनीच आपल्याला 1800चा भाव दिला, 1811. त्यामुळे आज आपला माल क्वालिटीला दिसल्यामधून ते बाहेरचे व्यापारी परत मागणीला आले. परिसरातील शेतकऱ्यांना आपण काही आवाहन करणार का? मग लोक म्हणतात तर शेती परवडत नाही, कोण म्हणतं असं तर परवडत नाही. सर आम्ही आधुनिक पद्धतीत जर कधी शेती केली आपण, तर ती शेतीला दर्जेदार उत्पन्न द्यावाच लागेल. आणि आपण जर कधी व्यवस्थित शेती केली तर आपल्याला आहे ना एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपणच काढू शकतो त्या शेतीतून. त्यामुळे आपल्याला ना सर असं म्हणायचं बी नाही तर शेती परवडत नाही. शेती परवडतेच. शेतीमधूनच आपण पुढे जातो. पण आपल्या माल जर कधी क्वालिटीचा आपण पिकवतो नाही, त्याच्यामुळे आपल्याला शेतीचं कुठलंच उत्पन्न आपल्याला भेटणार नाही. म्हणजे शेती जर केली चांगल्या पद्धतीने तर 100% ती परवडते सर. आपल्या समोर केळीचे व्यापारी सुनील पाटील आहेत. सुनील भाऊ, आपण हा जो माल या ठिकाणून भरताय तर हा कुठे जाणार आहे, याचा भाव आजचा काय आहे आणि मार्केटची परिस्थिती आज केळी बाबतची काय आहे? नमस्कार, मी सुनील पाटील, बडगाव तालुक्यातील वर्धे गाव आहे. या परिसरात पूर्ण केळी सर आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न काढतात आणि यांचा माल एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे. आणि मी काल माल बघितल्यावर त्यांना सांगितलं की आपला माल 100% एक्सपोर्ट होईल. तर ते बोलले ठीक आहे, तुमच्या पद्धतीने करा. आणि ठीक आहे, मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला चांगल्यापैकी चांगला भाव देईल, तुम्ही फक्त मला भाव सांगा काय भाव द्यायचा. मी बोललो की तुम्हाला 1811 रुपयाने भाव लावीन. माल एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे, त्याच्यामुळे मी गाडी लावली. आता गाडी लोडिंग झाली आहे आणि ते आता दुबईसाठी रवाना होईल. हे क्षेत्र कोणाचं आहे? हे क्षेत्र दिलीप सुरसिंग पाटील यांचं आहे. तुम्ही इकडच्याच भागात माल घेतात, खरेदी करतात की अजून दुसरे कुठे पण? अजून दुसरीकडे घेतो. म्हणजे सध्या बाजार भाव कसे काय केळीसाठी? बाजार भाव तसे चालू आहेत, 1300-1400 पण चालू आहेत. पण एक्सपोर्ट क्वालिटीचे माल 1700-1800-1900 असे माल बघून रेट चालू आहेत. धन्यवाद.